क्रिएटिव्ह मॅथ मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत. तर आपला इयत्ता 11वी अकाउंट्सचा मीनिंग अँड फंडामेंटल ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग हा सेकंड चॅप्टर चालू आहे. जे काही बेसिक कन्सेप्ट आहेत ते आपल्या आधीच्या व्हिडिओजमध्ये झालेले आहेत. समजा त्या तुम्ही अजूनही बघितल्या नसतील तर प्लीज जाऊन चेक करा. सो आपला इथपर्यंत झालेलं होतं. मी ही कन्सेप्ट तुम्हाला वाटल्यास तर परत एकदा सांगते. इन्क्रीज इन ॲसेट, जेव्हा ॲसेट इन्क्रीज होईल किंवा एक्सपेन्स इन्क्रीज होतील तेव्हा आपला इफेक्ट हा डेबिट होईल, आणि जेव्हा ॲसेट किंवा एक्सपेन्सेस डिक्रीज होतील तेव्हा ते क्रेडिट होईल. त्या उलट जेव्हा लायबिलिटीज, कॅपिटल किंवा जे काही आपल्या कंपनीचं गेन असतं ते इन्क्रीज होतं, त्याची व्हॅल्यू इन्क्रीज होते तेव्हा ते इफेक्ट्स क्रेडिट होतात, आणि जेव्हा त्यांची व्हॅल्यू कमी होते तेव्हा ते इफेक्ट डेबिट होतात. ओके, सो त्याच्यावरच बेस हा जो प्रॉब्लेम आहे तो आपण बघणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये. द ॲनालिसिस ऑफ अ ट्रेडिशन बाय अप्लाइंग द रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट मॉडर्न अप्रोच. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेडिशनल अप्रोच बघितलाय, हा मॉडर्न अप्रोच आहे. तर जसं आधी आपण करत होतो सेम तसंच फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. इथे जे ट्रान्झॅक्शन्स दिलेत, 2 ॲस्पेक्ट्स काय आहेत ते, 2 अकाउंट्स कोणकोणते इन्व्हॉल्व आहेत ते सांगायचं आहे. कॅटेगरी सांगायचे, ह्या अकाउंट्सची कुठली कॅटेगरी आहे ती आपल्याला इथे सांगायची आहे. आणि रूल्स अप्लाइड, रूल्स कुठला अप्लाइड होईल, फंडामेंटल जे रूल आहेत ना आपण वरती बघितले ॲसेट्स आणि लायबिलिटीचे, ते कुठला रूल अप्लाइड होईल तो एक सांगायचा आहे. आणि अकाउंट कुठलं डेबिट होईल आणि कुठलं क्रेडिट होईल ते सांगायचं आहे. ओके, सो आपण पहिलं बघूयात. फर्स्ट काय आहे, संजय कमेन्स्ड बिझनेस विथ कॅश ₹70,000. म्हणजे संजयनी बिझनेस स्टार्ट केला आहे विथ कॅश 70,000. म्हणजे संजय कोण झाला, तर प्रोप्रायटर झाला. त्यांनी कंपनीमध्ये कॅश टाकले म्हणजे ते कॅपिटल झालं. म्हणजे 2 ॲस्पेक्ट काय होतील, तर कॅश कम्स इन, आणि दुसरा ॲस्पेक्ट काय होईल, प्रोप्रायटर इज अ गिवर. ओके, तर अकाउंट कुठले इन्व्हॉल्व आहेत ह्याच्यातमध्ये, तर कॅश आले म्हणजे कॅश अकाउंट, आणि प्रोप्रायटरनी कॅश दिले म्हणजे ते कुठलं झालं, तर कॅपिटल अकाउंट. कॅटेगरीज काय आहेत, कॅश कशात येते, कॅश ही ॲसेट आहे ना कंपनीची, कॅश कशात येते तर ॲसेटमध्ये येते, म्हणून ही कॅटेगरी कुठली झाली, ॲसेट अकाउंट. आणि कॅपिटल हे कॅपिटल अकाउंटमध्येच येतं. आपण वरती एक चार्ट बघितलेला आधीच्या व्हिडिओमध्ये, अकाउंट्सच्या कुठकुठल्या कॅटेगरीज आहेत, ॲसेट, लायबिलिटीज, कॅपिटल, एक्सपेन्सेस आणि इन्कम. त्याच्यामध्ये कॅश कशात होती, ॲसेटमध्ये होती ना, मशिनरी, फर्निचर, लँड अँड बिल्डिंग, ह्या सगळ्या काय आहेत, ॲसेट्स आहेत. मग हे कुठलं अकाउंट झालं, तर ॲसेट अकाउंट झालं. तर रूल्स कुठला होईल, तर आपण कंपनीमध्ये कॅश दिले, कॅपिटल दिले म्हणजे कंपनीमध्ये कॅश आली. कॅश काय आहे, आपलं ॲसेट आहे. म्हणजे ॲसेट काय होते, इन्क्रीज होते, आपली कॅश वाढते ना कंपनीची. म्हणजे रूल्स कुठला होते पहिला, तर इन्क्रीज इन ॲसेट, ॲसेट वाढते. ॲसेट वाढली म्हणून अकाउंट कुठलं येणार, कॅश अकाउंट काय होईल, डेबिट होईल. जसं आपण आधी फॉर्म्युला फंडामेंटल रूल्स बघितलाय, ॲसेट वाढली तर आपलं अकाउंट काय होतं, डेबिट होतं. त्यामुळे हे अकाउंट काय होईल, डेबिट होईल. आणि सेम कॅपिटल, कॅश आले, कॅपिटलच्या स्वरूपात आले म्हणजे आपल्या कंपनीचं कॅपिटल पण काय झालंय, तर कॅपिटल पण वाढलंय. पण जेव्हा कॅपिटल वाढतं तेव्हा इफेक्ट काय होतो, क्रेडिट. ॲसेट वाढते तेव्हा डेबिट, आणि कॅपिटल, इन्कम किंवा लायबिलिटीज वाढते तेव्हा इफेक्ट काय होतो, तर क्रेडिट. ओके, हे समजलं तुम्हाला ही एंट्री, व्हेरी इझी आहे. सेकंड बघूयात. पेड रेंट कॅश ₹5,000 टू अमोल. रेंट पेड केलाय, रेंट पेड केलाय म्हणजे रेंट काय आहे, आपला एक्सपेन्स आहे. आणि पेड केलाय, कॅश पेड केली आहे, त्यामुळे आपल्या कंपनीतून कॅश गेले म्हणजे कॅश गोज आउट. इथे कॅश पेड आहे, क्रेडिट पेड असतं तर मग अमोलचं नाव आलं असतं, पण इथे काय आपण कॅश दिलेली आहे, त्यामुळे 2 ॲस्पेक्ट काय होतील, तर रेंट इज अन एक्सपेन्स अँड कॅश गोज आउट. 2 अकाउंट काय होतील, कॅश अकाउंट आणि रेंट अकाउंट आणि कॅश अकाउंट. तर रेंट कॅटेगरीज काय, रेंट हे काय कंपनीचा एक्सपेन्स आहे म्हणून कॅटेगरीज काय होतील, एक्सपेन्स अकाउंट, आणि कॅश काय तर ॲसेट म्हणून ॲसेट अकाउंट. तर आता एक्सपेन्स, आपण रेंट पेड केलंय म्हणजे आपल्या कंपनीचा एक्सपेन्स वाढलाय, खर्च वाढला ना, त्यामुळे काय येईल, इन्क्रीज इन एक्सपेन्सेस. आणि कॅश काय आपली ॲसेट आहे, आपण रेंट पेड केला, आपल्याकडे ₹100 होते, आपण समजा ₹50 रेंट कोणाला तरी पेड केला म्हणजे आपल्याकडे राहिले किती,
50 रुपयेच राहिले, आपला 50 रुपयाचा खर्च झाला आणि आपली कॅश काय होती, जी 100 होती ती 50 झाली, म्हणजे आपली कॅश कमी झाली. म्हणजे इथे काय झालं, डिक्रीज इन ॲसेट. जेव्हा ॲसेट डिक्रीज होते तेव्हा अकाउंट क्रेडिट होतं आणि जेव्हा एक्सपेन्स इन्क्रीज होतो तेव्हा अकाउंट डेबिट होतं. ओके, त्यामुळे रेंट अकाउंट डेबिट झालं आणि कॅश अकाउंट क्रेडिट झालं. समजतंय तुम्हाला? नेक्स्ट बघूयात. विड्रॉ कॅश फ्रॉम बँक ₹10,000 फॉर ऑफिस यूज. आता इथे काय केलंय, बँकेकडून कॅश विड्रॉ केले फॉर ऑफिस यूज आहे. फॉर ऑफिस यूज आहे म्हणजे हे कंपनीच्याच अकाउंटमध्ये. समजा त्यांनी पर्सनल यूज साठी अमाऊंट बँकेतनं विड्रॉ केली असती तर ते काय झालं असतं, त्याची ड्रॉइंग झाली असती. पण इथे ऑफिस यूज साठीच काढलंय, त्यामुळे हा ऑफिसच्याच बुकमध्ये येणार. तर कॅश बँकेतनं कॅश काढले म्हणजे आपल्याकडे काय येईल, कॅश येईल, म्हणून कॅश कम्स इन. आणि कोणाकडून आले तर बँकेकडून आले, म्हणून बँक इज अ गिव्हर. समजा इथे कुठल्या बँकेचं नाव असतं, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक, तर मग ते नाव आलं असतं. पण इथे कुठल्याही बँकेचं नाव नाहीये, त्यामुळे फक्त बँक इज अ गिव्हर. तर 2 अकाउंट कुठले आहेत, एक कॅश अकाउंट आहे आणि बँकेकडून आपण घेतले म्हणून बँक अकाउंट आहे. तर कॅश कशात येतं, तर ॲसेट अकाउंट येतं आणि बँकेत आपले पैसे आहेत म्हणजे ही पण आपली काय झाली, सेव्हिंग असते, ती पण आपली काय झाली, ॲसेटच झाली ना. त्यामुळे बँक पण कशात येतं, तर ॲसेट अकाउंटमध्ये येतं. तर आपल्याकडे कॅश आली म्हणजे आपली इन्क्रीज इन ॲसेट आहे आणि आपली बँक काय, बँक पण आपली ॲसेटच आहे. पण इथे बँकेतनं पैसे काढलेत आपण, आपल्याकडे आलेत, पण बँकेतले पैसे कमी झाले, त्यामुळे बँकेतली जी ॲसेट होती ती कमी झाली, त्यामुळे इथे डिक्रीज इन ॲसेट. तर जेव्हा आपली ॲसेट इन्क्रीज होते तेव्हा डेबिट अकाउंट आपलं डेबिट होतं, म्हणून कॅश अकाउंट डेबिट. आणि आपली ॲसेट जेव्हा डिक्रीज होते तेव्हा अकाउंट होतं क्रेडिट, त्यामुळे बँक अकाउंट क्रेडिट झाले. ओके. नेक्स्ट बघू, फोर्थ, पेड वाईफ्स मोबाईल बिल ₹4,200. तर इथे काय केलंय, जो कोणी प्रोप्रायटर आहे त्यांनी जे कंपनीमध्ये कॅपिटल टाकलेलं त्यांनी त्यातलं कॅपिटल पर्सनल यूजसाठी परत काढलंय. तर ह्याला काय म्हणतात, ड्रॉइंग. म्हणजे त्यांनी काय, वाईफच्या मोबाईल बिल भरण्यासाठी पैसे कंपनीतून पेड केलेत, पण हे काय झालं, त्याचा पर्सनल यूज झाला, म्हणून हे काय झालं, ड्रॉइंग. समजा त्यांनी ऑफिसच्या मोबाईल बिल भरलं असतं तर तो काय झाला असतं, ऑफिस यूज. पण हे वाईफचं मोबाईल बिल भरलंय म्हणून हा त्याचा पर्सनल यूज झाला, म्हणून हे काय झालं, तर ड्रॉइंग. तर मोबाईल ड्रॉइंग पेड केलंय त्याने, म्हणून हे काय झालं, ड्रॉइंग इज द रिसिव्हर ऑफ बेनिफिट. म्हणजे 2 ऍस्पेक्ट काय झाले, एक ड्रॉइंग झालं आणि अमाऊंट पेड केले म्हणजे आपली कॅश गेले, म्हणून कॅश गोज आउट. हे झाले 2 ऍस्पेक्ट. ड्रॉइंग आहे म्हणून ड्रॉइंग अकाउंट आणि कॅश आहे म्हणून कॅश अकाउंट. तर ड्रॉइंग कशात येतं, तर कॅपिटलमध्ये, आणि कॅश कशात येते, तर ॲसेटमध्ये. तर आपलं जे काही ड्रॉइंग होतं त्याच्यातलं त्यांनी पेड केलंय म्हणजे इथे काय झालं, कॅपिटल आपलं कमी झालं, त्यामुळे डिक्रीज इन कॅपिटल. आणि तसंच आपली कॅश गेले, आपण कॅश पेड केले, त्यामुळे आपली ॲसेट पण कमी झाली, त्यामुळे काय झालं, डिक्रीज इन ॲसेट. आणि जेव्हा लायबिलिटी किंवा आपलं कॅपिटल डिक्रीज होतं तेव्हा अकाउंट डेबिट होतं आणि जेव्हा आपले ॲसेट डिक्रीज होते तेव्हा अकाउंट क्रेडिट होतं. ओके. नेक्स्ट, फिफ्थ बघू, परचेस्ड गुड्स फ्रॉम सुनील ₹13,000. तर इथे काय, गुड्स परचेस्ड केलेत, कोणाकडून, सुनीलकडून. इथे कॅश आहे का क्रेडिट आहे काहीच मेन्शन नाही केलं, त्यामुळे आपण इथे काय अज्युम करणार की हा क्रेडिट सेल्स आहे, क्रेडिट परचेस आहे. त्यामुळे 2 ऍस्पेक्ट काय होतील, परचेस इज अन एक्सपेन्स आणि इथे काय येईल, सुनील इज अ गिव्हर. सुनीलकडून परचेस केले त्यामुळे सुनील. तर परचेस इज अन एक्सपेन्स आहे, 2 अकाउंट काय होतील, परचेस अकाउंट आणि सुनीलचं अकाउंट. परचेस हा काय आपला एक्सपेन्स आहे, म्हणून ही कुठली आहे कॅटेगरी, तर एक्सपेन्सेस आहेत. आणि सुनील काय आहे, सुनीलकडून आपण काय क्रेडिटवर पैसे घेते, तिथे कॅश आहे का, नाही. आपण सुनीलकडून इथे कॅश किंवा क्रेडिट काहीच मेन्शन नसतं केलं तेव्हा आपण काय अज्युम करतो, पण इथे एकाचं नाव दिले म्हणून आपण इथे काय अज्युम करतो की हा क्रेडिट परचेस आहे, क्रेडिट आहे, म्हणजे ही काय झाली, आपल्यावर लायबिलिटी झाली. आपल्याला ते पैसे आत्ता नाही आपण दिलेत, पण आपल्याला नंतर जाऊन ते पैसे द्यायला लागणार आहेत, म्हणजे हे काय झालं, लायबिलिटी झाली आपली. त्यामुळे हा कशात येईल, तर लायबिलिटी अकाउंट. आणि जेव्हा आपला एक्सपेन्स वाढतो, परचेस केलं, आपण काहीतरी परचेस केलं म्हणजे आपल्याकडचे पैसे कमी झाले, आपण पैसे देऊनच परचेस करणार, म्हणजे आपली काय होणार, आपला एक्सपेन्स वाढलाय, आपला खर्च वाढला, त्यामुळे हे काय, इन्क्रीज इन एक्सपेन्स. आणि जेव्हा एक्सपेन्स आपला इन्क्रीज होतो तेव्हा जे काही अकाउंट असतं ते
डेबिट होतं, एक्सपेन्स इन्क्रीज होतो तेव्हा अकाउंट डेबिट होतं. आणि जेव्हा लायबिलिटी इन्क्रीज होते, आपली लायबिलिटी काय झाली इथे, लायबिलिटी पण आपल्याला पैसे ते आत्ता नाही दिलेत, पुढे जाऊन द्यायचेच आहेत, म्हणजे आपली लायबिलिटी पण इथे इन्क्रीज झाली आणि आपली जेव्हा लायबिलिटी इन्क्रीज होते तेव्हा अकाउंट क्रेडिट होतं. ओके, त्यामुळे परचेस अकाउंट डेबिट झालं आणि सुनीलचं अकाउंट क्रेडिट झालं. नेक्स्ट बघूयात, रिसिव्ड कमिशन ₹4,500. आता इथे काय आहे, कमिशन रिसिव्ड केले, त्यामुळे आपल्याकडे काय होणार आहे, कमिशनच्या स्वरूपात कॅश येणार आहे. त्यामुळे कॅश कम्स इन आणि कमिशन काय आहे, कमिशन इज अन इन्कम. कमिशन म्हणजे आपली इन्कम आहे, त्यामुळे कॅश कम्स इन आणि कमिशन इज अन इन्कम हे झाले दोन ऍस्पेक्ट. अकाउंट्स कुठले होतील, कॅश अकाउंट आणि कमिशन अकाउंट. कॅश म्हणजे कशात येणार, तर ॲसेटमध्ये, आणि कमिशन कशात येणार, इथे कमिशन अकाउंट नाही, इथे हे पाहिजे काय, इन्कम अकाउंट किंवा गेन अकाउंट असं काय पाहिजे. ओके, इन्कम अकाउंट. आणि आपले ॲसेट अकाउंट, कॅश कशात येणार, ॲसेटमध्ये. आता कमिशन आले म्हणजे आपली कॅश वाढले, म्हणजे आपली ॲसेट वाढले, त्यामुळे इन्क्रीज इन ॲसेट. आणि आपला ॲसेट आपल्याकडे कमिशन आले म्हणून आपली इन्कम पण वाढले, त्यामुळे इन्कम पण काय होणार आहे, ॲड होणार आहे. त्यामुळे इन्क्रीज इन रेव्हेन्यू किंवा इन्कम किंवा गेन्स. ओके, आणि जेव्हा ॲसेट अकाउंट आपली इन्क्रीज होते तेव्हा अकाउंट काय होतं, डेबिट होतं. आणि जेव्हा आपलं इन्कमचं अकाउंट किंवा गेनचं अकाउंट इन्क्रीज होतं तेव्हा अकाउंट काय होतं, क्रेडिट होतं. त्यामुळे कॅश अकाउंट डेबिट झाले आणि कमिशन अकाउंट क्रेडिट झालं. ओके, समजला हा प्रॉब्लेम तुम्हाला, आय होप तुम्हाला समजला असेल. तरी तुम्ही परत एकदा चेक करा, परत एकदा व्हिडिओ परत ऐका. तसाच एक सेम प्रॉब्लेम खाली दिलेला आहे, फिल द फॉलोइंग टेबल्स. जसा वरती केलेला होता सेम तसाच आहे. सो हा तुम्ही ट्राय करा आणि समजा तुम्हाला काही अडलं तर कमेंटमध्ये मेन्शन करा, मी नक्की तुमची प्रॉब्लेम सॉल्व्ह करेन. आता पुढे बघूयात आपण इलस्ट्रेशन 1. इथे काय दिले आपल्याला, इलस्ट्रेशन 1, स्टेट द टाईप ऑफ 2 अकाउंट्स इन्व्हॉल्व्ड इन द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे हे काही खाली तुम्हाला जे ट्रान्झॅक्शन्स दिले त्यामध्ये कुठले 2 अकाउंट्स इन्व्हॉल्व्ड आहेत ते सांगायचे. ऍक्च्युली आन्सर्स पण त्यांनी दिलेलेच आहेत, तरी पण आपण एकदा परत बघूयात. कमेन्स्ड बिझनेस विथ कॅश. कॅश देऊन बिझनेस स्टार्ट केलाय, म्हणजे काय, एक काय येणार, कॅश अकाउंट येणार, आणि बिझनेस स्टार्ट केलाय त्यासाठी कॅपिटल लागतं म्हणून दुसरा अकाउंट कॅपिटल येणार. ओके, डिपॉझिटेड कॅश इन टू बँक ऑफ इंडिया. कॅश बँकेमध्ये डिपॉझिट केले, त्यामुळे 2 ऍस्पेक्ट होणार, बँकचा अकाउंट इन्क्रीज होईल त्यामुळे बँक अकाउंट, आणि सेकंड कुठलं होणार, तर कॅश अकाउंट, आपल्याकडचे कॅश गोज आउट, असे 2 ऍस्पेक्ट होतील. थर्ड काय, विड्रॉ कॅश फ्रॉम बँक ऑफ इंडिया फॉर ऑफिस यूज 5500, म्हणजे कॅश बँकेतनं कॅश विड्रॉ केले त्यामुळे कॅश अकाउंट, कॅश कम्स इन, आणि बँक ऑफ इंडिया इज अ गिव्हर, हे 2 ऍस्पेक्ट होतील. त्यामुळे कॅश अकाउंट आणि बँक ऑफ इंडिया अकाउंट हे 2 अकाउंट आहेत तिथे. नेक्स्ट काय, परचेस गुड्स फ्रॉम कॅश, परचेस गुड्स फॉर कॅश ₹5,000. गुड्स परचेस केले, परचेस इज अन एक्सपेन्स, आणि कॅश गोज आउट, त्यामुळे परचेस अकाउंट आणि कॅश अकाउंट हे 2 अकाउंट येतील. फिफ्थ काय, परचेस गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम किरण स्टोअर्स ₹6,000. गुड्स परचेस केलेत पण कोणाकडून, किरणकडून परचेस केलेत, म्हणजे हा काय झाला आपला क्रेडिट सेल्स झाला. इथे क्रेडिट सेल्स, क्रेडिट दिलेलाच आहे त्यांनी शब्द, त्यामुळे फर्स्ट काय, परचेस इज अन एक्सपेन्स, त्यामुळे परचेस अकाउंट, आणि किरण कडून पैसे, किरण इज अ गिव्हर, किरणकडून आपण पैसे घेतले त्यामुळे किरण स्टोअर अकाउंट हे झालं दुसरा ऍस्पेक्ट, आणि हे दुसरं अकाउंट. ओके, नेक्स्ट काय, 6, सोल्ड. नेक्स्ट काय, 6, सोल्ड गुड्स फॉर कॅश ₹3,000. तर गुड्स सोल्ड केलेत, कॅश सेल्स केलाय, त्यामुळे फर्स्ट अकाउंट येईल कॅश आणि सेकंड येईल सेल्स अकाउंट. 7th काय, सोल्ड गुड्स टू रोहिणी ₹9,000. आता इथे काय, रोहिणीला गुड्स सोल्ड केलेत पण इथे कॅश क्रेडिट काहीच लिहिलं नाही, म्हणून आपण इथे काय ॲझ्युम करणार, कन्सिडर करणार की हा क्रेडिट सेल्स आहे, त्यामुळे इथे रोहिणी अकाउंट येईल आणि दुसरं कुठलं अकाउंट येईल तर सेल्स अकाउंट. 8 काय, रिसिव्ड डिव्हिडंड ₹4,500. जो काही डिव्हिडंड असतो तो रिसिव्ड झाला म्हणजे आपल्याकडे काय येणार आहे तर कॅश येणार आहे, त्यामुळे फर्स्ट अकाउंट कॅश येणार आहे, फर्स्ट अकाउंट कॅश, आणि रिसिव्ह आपण काय रिसिव्ह केलं आहे तर डिव्हिडंड रिसिव्ह केला आहे, त्यामुळे आपला सेकंड ॲस्पेक्ट काय होईल, सेकंड अकाउंट काय होईल तर डिव्हिडंड अकाउंट. 9th काय, पेड ऑडिट फीज ₹1,000. इथे काय, ऑडिट फीज जी असते ती पेड केले त्यामुळे आपला हा काय झाला, एक्सपेन्स झाला आहे, त्यामुळे फर्स्ट अकाउंट काय होईल तर ऑडिट फीज, आणि आपली एक्सपेन्स आहे आपण काय कॅश दिले,
ऑडिट फीज आपण पेड केले, त्यामुळे आपली कॅश गोज आउट. म्हणून दुसरा अकाउंट काय आहे तर कॅश अकाउंट. ओके. पुढे काय दिलं आहे, इलस्ट्रेशन 2 दिलं आहे. क्लासिफाय द फॉलोविंग अकाउंट्स इंटू पर्सनल, रिअल अँड नॉमिनल अकाउंट्स. इथे तुम्हाला काही अकाउंट्स दिलेले आहेत. हे त्याच्यामधले पर्सनल अकाउंट कुठलं आहे, रिअल अकाउंट कुठलं आहे आणि नॉमिनल अकाउंट कुठलं आहे हे तर तुम्हाला यायलाच पाहिजे. आता आपलं हे भरपूर झालेलं आहे, तरी आपण बघूयात. तिथे सोल्युशन दिले, ह्यांनी असा कॉलम आखला आहे, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट. तुम्हाला असं नसेल करायचं आहे, तुम्ही जे हे काय 12 अकाउंट्स आहेत ते एका लाईनीत लिहून नंतर त्याच्या पुढे जे जे अकाउंट आहे ते लिहिलं तरी पण चालेल, किंवा असा टेबल केला तरी पण चालेल. इट्स ऑल अपॉन यू. तर फर्स्ट कुठला आहे, स्टेशनरी अकाउंट. तर स्टेशनरी हा काय आपला खर्च आहे. स्टेशनरी हा आपला एक्सपेन्स आहे, आणि एक्सपेन्स कशात येतात तर नॉमिनल अकाउंटमध्ये. 3 रूल्स सगळ्यांना लक्षात आहेत ना अकाउंट्सचे, 3 रूल्स. मग खर्च काय तो, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. हा कसला नॉमिनल अकाउंटचा फॉर्म्युला आहे, रूल आहे. त्यामुळे स्टेशनरी कशात येईल, स्टेशनरी अकाउंट तर नॉमिनल अकाउंटमध्ये येईल. सेकंड कुठले, मशिनरी अकाउंट. मशिनरी हे काय आहे, आपली ॲसेट आहे. ॲसेटचा फॉर्म्युला कुठला आहे, रिअल अकाउंट. सगळे जे काही ॲसेट्स, कॅश, फिक्स ॲसेट्स, टँजिबल ॲसेट्स, इनटँजिबल ॲसेट्स हे कशात येतात, सगळे रिअल अकाउंटमध्ये येतात. रिअल अकाउंटचा फॉर्म्युला कुठला आहे, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. त्यामुळे मशिनरी अकाउंट काय झालं तर रिअल अकाउंट झालं. लॉस बाय फायर. लॉस बाय फायर म्हणजे आपला लॉस झाला आहे, कंपनीमध्ये कधी काही आग लागली त्यामुळे आपलं जे काही प्रोडक्ट्स होते त्याचा लॉस झाला आहे, म्हणजे हा काय झाला आपला लॉस झाला, एक्सपेन्स झाला. म्हणजे हे अकाउंट काय येईल, जे काही लॉस आणि एक्सपेन्स असतात ते काय होतात, डेबिट होतात. हा कोणाचा फॉर्म्युला आहे, नॉमिनल अकाउंटचा. त्यामुळे हे सगळं काय हा अकाउंट कशात येईल, नॉमिनल अकाउंटमध्ये. बिल्डिंग अकाउंट. बिल्डिंग ही काय आहे, आपली ॲसेट आहे, त्यामुळे हे कशात येईल, रिअल अकाउंटमध्ये. कॉपीराईट अकाउंट. कॉपीराईट काय आपली ॲसेट आहे, त्यामुळे हे काय येईल, रिअल अकाउंटमध्ये. लॅपटॉप. कंपनीमध्ये लॅपटॉप असतात, कम्प्युटर्स असतात, म्हणजे ही पण काय झाली आपली ॲसेट झाली, म्हणजे हे पण काय आहे, लॅपटॉप काय येईल, रिअल अकाउंट येईल. नेक्स्ट काय आहे, महेश अकाउंट. महेश आहे म्हणजे हे एक ह्युमन बिंग आहे, एका पर्सनचं नाव आहे, म्हणजे हे काय झालं पर्सनल अकाउंट. सेकंड काय आहे, कॅपिटल. कॅपिटल अकाउंट आहे म्हणजे हे पण कुठल्या तरी व्यक्तीने जे काही कॅपिटल आहे ते कंपनीमध्ये दिलेलं आहे, त्यामुळे कॅपिटल अकाउंट पण काय झालं पर्सनल अकाउंट. ओके. नेक्स्ट काय, पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन. ही काय, पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन ही एक इन्स्टिट्यूट आहे, ग्रुप्स ऑफ इंडिव्हिज्युअल्सनी बनवलेली, त्यामुळे हे पण काय येईल तर पर्सनल अकाउंट येईल. बँक ऑफ महाराष्ट्र ही पण काय एक फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे, त्यामुळे हे पण काय पर्सनल अकाउंट. सेकंड काय, नेक्स्ट काय, रिपेअर्स. रिपेअर्स काय, आपण कंपनीमध्ये समजा एखादी मशिनरीमध्ये काही बिघाड झाला, मग तो रिपेअर करायचा असेल तर मग त्याच्यावर काय होणार, आपला खर्च होणार. त्यामुळे रिपेअर्स काय आपला एक्सपेन्सेस आहे, आणि एक्सपेन्सेस कशात येतात तर नॉमिनल अकाउंटमध्ये, म्हणजे हे झालं नॉमिनल अकाउंट. आणि लास्ट काय, वेजेस, सॅलरीज, रेंट वगैरे हे सगळे काय आहेत आपले एक्सपेन्सेस आहेत, त्यामुळे वेजेस पण कशात येईल तर नॉमिनल अकाउंटमध्ये. ओके, समजलं इथपर्यंत. तर पुढचं काय, पुढे अजून एक इलस्ट्रेशन दिलं आहे. क्लासिफाय द फॉलोविंग अकाउंट्स अंडर द पर्सनल, रिअल अँड नॉमिनल अकाउंट. सेम वरच्यासारखंच आहे, कशामध्ये कुठलं येणार आहे तर कॅश अकाउंट कशात येईल, कॅश म्हणजे आपली ॲसेट आहे, रिअल अकाउंटमध्ये येईल. फर्निचर, रिअल अकाउंट. प्रीपेड इन्शुरन्स अकाउंट. इन्शुरन्स अकाउंट कोणाचं असतं, एका व्यक्तीचं इन्शुरन्स अकाउंट असतं, ते ऑलरेडी प्रीपेड करून ठेवले, म्हणजे हे कशात येईल पर्सनल अकाउंट येईल. लोन अकाउंट. एखाद्याने लोन काढलं बँकेतना किंवा कुठल्याही फायनान्शियल इन्स्टिट्यूटमधून, ते त्याच्या नावाने आलं आहे किंवा कंपनीच्या नावाने आलं असेल तरी पण मग ते कशात येईल पर्सनल अकाउंटमध्ये येईल. आउटस्टँडिंग सॅलरी. समजा जी काही सॅलरी असेल ती आउटस्टँडिंग राहिली असेल तर मग हे काय झालं, ही आपली लायबिलिटी झाली, आणि मग ती कशामध्ये येईल तर पर्सनल अकाउंटमध्ये. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन सेम पर्सनल अकाउंट. ट्रेडमार्क अकाउंट ही आपली ॲसेट आहे, ट्रेडमार्क म्हणजे हे कशात येईल रिअल अकाउंटमध्ये. ड्रॉइंग अकाउंट कॅपिटल आहे म्हणजे ड्रॉइंग आहे, म्हणजे हे पण कशात येईल पर्सनल अकाउंटमध्ये येईल. रोहित अकाउंट पर्सनल अकाउंटमध्ये. गुडविल अकाउंट रिअल अकाउंटमध्ये. कमिशन आपण रिसिव्ड केला आहे किंवा पेड केला असेल तर हा एक्सपेन्स असेल किंवा इन्कम असेल, हे कशात येईल तर नॉमिनल अकाउंटमध्ये. आणि इंटरेस्ट आपल्याला इन्कम आहे, म्हणजे हे पण कशात येईल तर नॉमिनल अकाउंटमध्ये. ओके.
नेक्स्ट काय, क्लासिफाय द फॉलोइंग अकाउंट्स अंडर ॲसेट्स, लायबिलिटीज, इन्कम अँड एक्सपेंडिचर. आता हे जे तुम्हाला दिलेले आहेत ते ॲसेट आहेत, लायबिलिटीज आहेत, इन्कम आहेत का एक्सपेंडिचर आहेत, असा 4 कॉलम केलेले आहेत, ॲसेट, लायबिलिटीज, इन्कम अँड एक्सपेंडिचर. तर फर्स्ट काय त्याच्यामध्ये प्रीपेड रेंट. तर प्रीपेड रेंट म्हणजे काय, तर रेंट जो आपला असतो तो आपला एक्सपेन्स असतो, पण आपण प्रीपेड म्हणजे आधीच रेंट पेड करून ठेवलेला आहे. म्हणजे आपला 2 महिन्याचा रेंट आपण आधीच भरून ठेवलेला आहे, म्हणजे आपली ती काय झाली तर ॲसेट झाली. म्हणजे प्रीपेड रेंट कशात येईल तर ॲसेटमध्ये येईल. नेक्स्ट काय आहे, सॅलरी अकाउंट. तर सॅलरी कशात येणार तर एक्सपेंडिचरमध्ये. दर महिन्याला आपण आपले जे काही वर्कर्स असतात त्यांना सॅलरी देतो, म्हणजे आपल्या कंपनीचा हा काय झाला एक्सपेन्स झाला. थर्ड काय आहे, बँक लोन अकाउंट. तर बँक लोन म्हणजे कशात येईल, ही काय झाली आपली लायबिलिटी झाली. आपण बँकेतनं लोन काढले म्हणजे आपल्याला तो लोन कधी ना कधी भरावा लागणार आहे, मग ही काय झाली आपली लायबिलिटी. नेक्स्ट काय आहे, मोटर कार अकाउंट. आता मोटार कार काय झाली आपल्या कंपनीसाठी ॲसेट झाली, म्हणजे मोटार कार कशात येईल तर ॲसेट ह्या कॉलममध्ये येईल. नेक्स्ट काय आहे, रेंट पेएबल अकाउंट. रेंट आपल्याला पेड करायचं आहे, म्हणजे हे काय झालं आपली लायबिलिटी झाली, आपल्याला आज ना उद्या हा रेंट पेड करायला लागणार आहे, त्यामुळे ही झाली आपली लायबिलिटी. 6 काय आहे, बॅड डेब्ट्स हा काय झाला आपला एक्सपेन्सेस झाला. ओके. 7th काय आहे, कॉपीराईट आपली ॲसेट आहे. 8 काय आहे, इंटरेस्ट रिसिव्ड झाला, म्हणजे ही झाली आपली इन्कम. 9th आहे डिव्हिडंड रिसिव्ड म्हणजे पण आपला हा काय झाला इन्कम झाला किंवा गेन झाला. 10th आहे प्रिमायसेस अकाउंट म्हणजे जी काही आपली कंपनीच्या भोवतीची जी काही जागा असते प्रिमाइस असते ती, मग ती काय झाली आपल्यासाठी कंपनीसाठी ती झाली ॲसेट, म्हणजे हे येईल ॲसेटमध्ये. इन्शुरन्स प्रीमियम, आपण समजा इन्शुरन्स काढला तर आपल्याला दर महिन्याला त्याचा प्रीमियम भरावा लागतो, म्हणजे हा काय झाला आपला एक्सपेन्स, म्हणजे इन्शुरन्स प्रीमियम कशात येईल ते एक्सपेंडिचरमध्ये. आणि 12th काय आहे, ऑडिट फीज. तर ऑडिट फीज पण काय झाली एक्सपेंडिचर, आपल्याला फी पेड करायला लागणार आहे ऑडिटर जो कोणी असेल त्याला, तर ही पण काय झाली आपले एक्सपेन्स. ओके. इलस्ट्रेशन 5 सेम असंच तुम्हाला दिलेले आहेत काही अकाउंट्स, आणि ते कशामध्ये येतील हे तुम्हाला बघायचं आहे. सो हे एकदा तुम्ही ट्राय करा, आणि समजा तुम्हाला नाही आलं तर त्यांनी सोल्युशन पण दिलेले आहे, त्याच्यामधून चेक करा. सो आता आपला इथपर्यंत झालेला आहे. पुढचा जो अकाउंटिंग इक्वेशन्स आहे ना ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. सो चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.